करतो मी. हा, नमस्कार. मी हरिश्चंद्र टिकेकर, इतिहासाचा अभ्यासक आहे आणि समाज कल्याण विभागातून मी सहसंचालक म्हणून निवृत्त झालो. तेव्हापासून मी शिवचरित्राचा आणि संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत आहे. एकूणच मराठी साम्राज्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि युवराज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आजच्या दिनी संपन्न झाला त्याविषयी मी बोलणार आहे. युवराज संभाजी महाराज हे आजच्या दिनी राज्याभिषेक संपन्न होऊन छत्रपती झाले. तो हा दिवस महाराजांचा, शिवाजी महाराजांचा जसा रायगडावर 1674 साली राज्याभिषेक झाला, तत्कालीन परिस्थिती आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळची परिस्थिती, एकूण राजकीय परिस्थिती भिन्न होती. महाराजांना आपला राज्याभिषेक करून घेताना आणि आपलं राजेपण सिद्ध करताना आणि छत्रपतीपद सिद्ध करताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि आपलं त्यांनी छत्रपतीपद सिद्ध केलं. शककर्ता शिवाजी म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. स्वतःच्या नावाने शक सुद्धा सुरू केलेला होता. मात्र युवराज संभाजी जेव्हा छत्रपती झाले तो काळ 1681चा होता आणि 1681 साली स्वतः महाराज आबासाहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराज हयात नव्हते. ते 1680 सालीच निवर्तले होते. परंतु संभाजी राजांचा राज्याभिषेक हा एका अर्थाने एवढा महत्त्वाचा आहे. त्यांचं सुद्धा राजेपण त्यांनी सिद्ध केलं, छत्रपतीपद त्यांना मिळालं आणि एवढा शूर पराक्रमी राजा जो छत्रपतींचा मुलगा पुत्र शोभावा असा राजा महाराष्ट्राला मिळाला. त्याच्या कर्तृत्वाबद्दल अनेक गोष्टी आहेत, पण आपण फक्त आज बोलणार आहोत ते त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयीचे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जो त्यांच्या पुत्राचा जो शिवपुत्राचा किंवा संभाजीराजांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळेला देखील त्यांनी स्वतःच्या वजनाच्या बरोबरीने भारंभार सोनं ते दान केलं असा इतिहास आहेच. परंतु त्या काळची ऐतिहासिक परिस्थिती आणि महाराजांच्या वेळेची ऐतिहासिक परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला म्हणजे संभाजी जसं दक्षिणेमध्ये दख्खनमध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आला खरा, पण महाराजांचा काळ वेगळा होता. त्यांनी आपलं राजेपण सिद्ध करून केवळ 6 वर्षच ते जगले. त्यानंतर त्यांच्या मातोश्री जिजाऊ साहेब त्याही लवकरच निवर्तल्या. त्यामुळे संभाजी राजांना जे काही मार्गदर्शन मिळालं, जे काही युद्धनीती शिकायला मिळाली, जे काही कौशल्य मिळालं विविध क्षेत्रातलं, ते वाखाणण्यासारखं होतंच. असं काही तुलना तर करू शकत नाही आपण त्यांची महाराजांबरोबर, परंतु त्यांना कमीही कुठे लेखता येणार नाही. कारण त्यांनी जेवढ्या लढाया जिंकल्या आणि एकही युद्ध किंवा लढाई न हरलेला असा हा छत्रपती होता. एवढं जरीच आपल्याला समजलं तरी असं वाटेल की प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल, अभिमानाने ऊर भरून येईल असा हा दिवस आहे. या दिवशी या सोहळ्याचा मनोमन आनंद उपभोगावा सर्वांनी, म्हणून महाराजांचं आणि त्यांच्या पुत्राचं म्हणजे संभाजीराजांचं आज स्मरण करूयात. धन्यवाद. युवराज संभाजी महाराज युवराजच म्हणायचं, कारण तोपर्यंत छत्रपती नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्र आणि त्यांच्या आईचं नाव सांगू, सईबाई वगैरे म्हणून,
1657 साली महाराजांची ज्येष्ठ पत्नी सईबाई यांच्या पोटी युवराज संभाजीचा जन्म झाला आणि त्याच वर्षी 1657 सालानंतर आज त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण एक वलय असं आहे की शिवाजी महाराजांनी जुन्नरवर छापा टाकलेला होता आणि ती सुरुवात होती स्वराज्य स्थापनेच्या नंतरची मुलुखगिरीची आणि मुघलांच्या जुलमातून मुक्त करण्याची मोहीम ती राबवली होती त्यांनी आणि शिवाजी राजांना ते जिवंत पकडू शकले नाही. अरे हे मला चुकीचं झालं.